नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। अंजलीचे केस ओढून तिच्या गालाशी खेळत होते। तिने डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं। तिच्या स्पर्शाने माझं अंग हेलावून गेलं। तेवढंच म्हणाली गिरीश। तिच्या आवाजात जणू संपूर्ण विश्वास थांबलं। मी तिच्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात विश्वासाची उजेड आणि भीतीची सावली दिसली। मी तिचा हात हातात घेतला। तिची बोटं माझ्या बोटात गुंफली। तिचा थरथरता हात माझ्या उबदार हातात शांत झाला। मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं। तिचे डोळे मिटले आणि ओठ थरथरले आणि तिने मला एक गच्च मिठी मारली। त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा झटका लागल्यासारखे झाले। पुढे, नमस्कार मित्रांनो, माझे नाव गिरीश, वय 35 वर्ष, यशस्वी बिझनेसमॅन, मुंबई, स्वतःचा एक्सपोर्टचा व्यवसाय, मोठं घर, भरपूर पैसा, समाजात मान सन्मान, माझ्या आयुष्यात सगळं परफेक्ट होतं असं मला वाटायचं। पण आज मी त्याच कोर्टमध्ये उभा होतो। माझ्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी। अंजली साधी दिसणारी, ना मोठी डिग्री ना श्रीमंत पार्श्वभूमी। 7 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं, अरेंज मॅरेज। जेव्हा मला वाटलं होतं ही गोष्ट इतक्यावरच संपेल, पण आज तीच अंजली मला एकाला सांगत होती अंजलीला आईने पसंत केलं होतं आणि मला त्याला काहीच हरकत नव्हती। ती दिसायला सुंदर होती, सोज्वळ होती, शांत होती, तिला घर सांभाळणं येत होतं। माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं। पण या 5 वर्षात मी कधीच तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। माझ्यासाठी ती फक्त एक जबाबदारी होती, एक बायको जी घर सांभाळेल, स्वयंपाक करेल, पाहुण्यांचं स्वागत करेल। प्रेम म्हणजे काय ते मला माहीतच नव्हतं। मी कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही। आणि मग माझ्या आयुष्यात रागिनी आली, माझा मॅनेजर, स्मार्ट, ती पण मला चांगली ओळखत होती। माझं बोलणं शांतपणे ऐकायची, माझ्या स्वप्नांना समजून घ्यायची। हळूहळू मी तिच्याकडे आकर्षित होत गेलो आणि एक दिवस मी निर्णय घेतला की मी अंजलीला घटस्फोट द्यायचा। जेव्हा मी हा निर्णय घेतला, अंजलीला सांगितला, तेव्हा ती काहीच बोलली नाही, गप्पच ऐकत राहिली। डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या आवाजात विनंती नव्हती। ती फक्त एवढंच म्हणाली होती, जर तुम्हाला यातच आनंद मिळत असेल तर मला मान्य आहे। मला वाटलं कदाचित तिला फरकच पडत नसेल, कदाचित तिला या नात्यातून सुटका हवी असेल, म्हणूनच ती कोणतीही तक्रार न करता घटस्फोटाचा खटला पुढे नेला। आज 6 महिन्यानंतर तोच दिवस आला होता। आज आम्हा दोघांना फक्त सही करायची होती आणि मग हे नातं कायमचं संपणार होतं। मी तयार होतो। रागिनी बाहेर वाट पाहत होती। माझा वकील माझ्या शेजारी उभा होता। सगळं काही नियोजनाप्रमाणे चाललं होतं, पण अंजलीच्या त्या एका वाक्याने सगळं थांबलं। थांबा, फक्त 1 मिनिटं, मी सही करेन, पण त्याआधी एक शेवटची गोष्ट ऐकून घ्या। क्रिश न्यायाधीशाने विचारलं। मिसेस अंजली तुम्हाला काय सांगत आहे? अंजलीने माझ्याकडे पाहिलं। तिचे डोळे लाल झाले होते, पण त्या डोळ्यात एक विचित्र समाधान होतं, जसं कुणाचं जड ओझं उतरवायचं असं। ती म्हणाली, 7 वर्ष गिरीश, 7 वर्ष मी तुमच्यासोबत घालवली। तुम्ही कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही हे मला माहीत होतं, पण तरीही मी कधी तक्रार केली नाही, कारण मी तुमच्यावर प्रेम करत होते। माझं काळजी धडधडू लागलं। मला फक्त एवढंच वाटायचं, तुम्ही आनंदी राहावं, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, तुमचे स्वप्न साकार व्हावीत। अंजली पुढे म्हणाली, तुमच्या लक्षात आहे का, लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर तुमचा व्यवसाय वाढू लागला होता। तुम्हाला तातडीने 50 लाखांची रुपयांची गरज होती। तुम्ही मित्राकडे, नातेवाईकाकडे हात पसरवला, पण कोणीच मदतीला आलं नाही। तुम्ही पूर्णपणे कोलमडून गेला होता। रात्रभर जागे राहता, ताणतणावात असायचा। मला ते दिवस आठवले। तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता। माझा व्यवसाय जवळजवळ उद्ध्वस्त झाला होता। मला पैशाची गरज होती, नाहीतर सगळं संपलं असतं। मी रस्त्यावर आलो असतो। अंजली शांतपणे म्हणाली, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं मी व्यवस्था करते, पण मी माझ्यावर विश्वास ठेवला नाही। तुम्ही हेही विचारलं नाही की मी व्यवस्था कशी करणार। त्यावेळी मी माझ्या आईकडे गेले होते, पण 2 आठवड्यानंतर तर मी तुम्हाला 50 लाख रुपये दिले। मला अचानक आठवलं, अंजलीने मला पैसे दिले होते। त्यावेळी मी तिला विचारलं होतं, एवढे पैसे कुठून आले? ती म्हणाली होती, माझ्या आईने तिचे दागिने मोडले। मी कोणताही विचार न करता ते पैसे घेतले होते। त्यावेळी मला फक्त माझ्या व्यवसायाची काळजी होती। अंजलीच्या आवाजात हलकासा कंप। आईचे दागिने मोडून आणले नव्हते गिरीश, ते पैसे मी माझ्या किडनी विकून मिळवले होते। एका क्षणात संपूर्ण न्यायालयात दाट शांतता पसरली। माझ्या कानात जणू घंटा वाजू लागल्या। मी स्तब्ध झालो। अंजलीने साडीचा पदर नीट सावरला आणि शांतपणे म्हणाली, हो, मी माझी किडनी विकली होती, कारण मला तुम्हाला असं कोलमडताना पाहायचं नव्हतं। तुमची स्वप्न माझ्या स्वप्नांपेक्षा मोठी होती। एवढाच विचार केला, जर माझी एक किडनी विकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू परत येऊ शकतं तर मी हे बलिदान आनंदाने देऊ शकत। माझे पाय थरथरू लागले, घसा कोरडा पडला, मी काहीच बोलू शकत नव्हतो। अंजली पुढे म्हणाली, मी तुम्हाला खोटं सांगितलं होतं, आईचे दागिने मोडले आहेत असं म्हटलं होतं, कारण मला माहीत होतं जर हे सत्य सांगितलं तर तुम्ही कधीच ते पैसे घेतले नसते आणि मग तुमचा व्यवसाय बुडून गेला असता। मला ते होऊ द्यायचं नव्हतं। न्यायाधीशांनी विचारलं, मिसेस अंजली, या गोष्टीचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का?
अंजलीने आपल्या बॅगेतून काही कागद बाहेर काढले आणि न्यायाधीशांकडे दिले. हे माझे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 5 वर्षापूर्वी मी माझी एक किडनी डोनेट केली होती आणि हे त्या रुग्णालयाचा रेकॉर्ड आहे जिथे मला त्या बदल्यात पैसे मिळाले होते. न्यायाधीशांनी कागद पाहिले. त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पण मी माझ्या जागी स्तब्ध उभे होतो. माझ्या डोळ्यात वादळ उठलं होतं. अंजलीने माझ्यासाठी तिची किडनी विकली होती आणि मी कधी विचार सुद्धा केला नाही. मला तिची काळजी वाटली नाही. मी कधीच तिचा त्रास समजून घेतला नाही. अंजली म्हणाली, गिरीश, मला तुमच्याकडून कोणतीही सहानुभूती नको, कोणतीही माफी नको. आणि मी जे काही केलं सगळं माझ्या इच्छेने, माझ्या प्रेमाने केलं. पण आज जेव्हा तुम्ही मला सोडून जाता तेव्हा मला वाटलं तुम्हाला सत्य माहीत असायचा अधिकार आहे. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मी स्वतःला सावरू शकत नव्हतो. मी कधी कल्पनाही केली नव्हती की अंजलीने माझ्यासाठी एवढं काही केलं असेल. अंजली पुढे म्हणाली, मला तुम्हाला थांबवायचं नाही. जर तुम्हाला रागिनी बरोबर तुमचं आयुष्य घालवायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुमच्या आनंदाचा माझा आनंद आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की मी तुमच्यावर खरं प्रेम केलं होतं आणि कदाचित आजही करते. तिने घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि पेन माझ्यासमोर ठेवला. गिरीश, आता तुमची पाळी आहे. मी त्या पेनकडे पाहत राहिलो. माझे हात थरथरत होते. माझं मन आतून तुटून होऊन गेलं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मी कधीच विसरू शकलो नव्हतो. मी त्या व्यक्तीला गमावलं होतं जिने माझ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला होता. मी पेन हातात घेतला पण सही करू शकलो नाही. डोळ्यासमोर अंजलीच्या आठवणी फिरू लागल्या. ती रोज सकाळी माझ्यासाठी चहा बनवायची, माझ्या आवडीचं जेवण करायची. मी उशिरा घरी आलो तर जागून माझी वाट पाहायची. माझ्या प्रत्येक लहान सहान गरजेची काळजी घ्यायची. आणि मी तिला काय दिलं? काहीच नाही. फक्त उपेक्षा, फक्त दुर्लक्ष, फक्त वेदना. तेवढ्यात माझ्या वकिलाने हलकेच खांद्याला स्पर्श केला आणि कुजबुजला, गिरीश, कर सही करा, बाहेर रागिनी मॅडम वाट पाहत आहेत. रागिनी, मी बाहेर पाहिलं. ती काचेपलीकडे उभी होती, हसत होती. तिला पूर्ण विश्वास होता आज मी तिचाच होणार आहे. पण त्या क्षणी माझी नजर अंजलीकडे गेली. ती शांतपणे तिचं सामान गोळा करत होती. तिच्या चेहऱ्यावर ना तक्रार होती ना राग, फक्त एक रिकामपण होता. जसं तिने सगळं गमावलं होतं पण तरीही हार मानलेली नव्हती. तेवढ्यात मला आणखीन एका गोष्ट आठवली. 3 वर्षापूर्वी माझी आई अत्यंत आजारी होती. तिचं एक महागडं ऑपरेशन करायचं होतं. त्या काळात मी परदेशात होतो एका महत्त्वाच्या डीलसाठी. तेव्हा अंजलीने एकटीने सगळं सांभाळलं होतं. हॉस्पिटलमध्ये रात्रभर जागून तिने आईची काळजी घेतली होती. मी परत आलो तेव्हा आईची तब्येत पूर्णपणे सुधारली होती. मी अंजलीला फक्त एवढंच म्हणालो होतो, थँक्यू. बस ना कौतुक, ना उपकाराची जाणीव, ना प्रेमाचा एक शब्द. त्या क्षणी मला स्वतःचा जीव तिरस्कार वाटू लागला. तेवढ्यात न्यायाधीशांनी विचारलं, मिस्टर गिरीश शिंदे, तुम्ही सही करणार आहात की नाही? मी पेन कागदाजवळ नेला पण माझा हात तिथेच थांबला. मी सही करू शकलो नाही. ही चूक मी करू शकत नव्हतो. मी पेन खाली ठेवला आणि अंजलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य वाटत होतं. न्यायाधीशांनी चकित झाले. मी सही करू शकत नाही. माझा वकील घाबरून म्हणाला, सर, तुम्ही हे काय बोलत आहात? 6 महिन्यांपूर्वी ही केस चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणालो, मला सही करायची गरज नाही. मला घटस्फोट नको आहे. अंजलीचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली, गिरीश, तुम्ही हे काय करत आहात? तुमची रागिनीवर प्रेम आहे. तुम्ही तिच्याच बरोबर सुखी राहाल. मला तुमची सहानुभूती नको आहे. मी खुर्चीवर उठलो आणि अंजलीजवळ गेलो. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मी तिचा हात पकडले आणि म्हणालो, अंजली, ही सहानुभूती नाही, ही जाणीव आहे. अशी जाणीव की माझ्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट मी कधीच ओळखलीच नाही. तू माझ्यासाठी तुझी किडनी दिलीस आणि मी कधी तुला हेही विचारलं नाही की तू कशी आहेस. तू माझ्या आईची सेवा केलीस आणि मी फक्त औपचारिक आभार मानले. तू 7 वर्ष माझी साथ दिलीस आणि मी कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही. कधी प्रेमाचे 2 शब्दही बोललो नाही. अंजलीने आपला हात माझ्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. नको गिरीश, असं करू नको. माझ्यावर दया दाखवू नको. मला दया नको. मी जे केलं ते माझ्या इच्छेने केलं आहे. मला कोणताही पश्चाताप नाही. मी तिच्या हात अधिक घट्ट पकडले आणि म्हणालो, अंजली, मी तुझ्यावर दया करत नाही. हे प्रेम आहे. कदाचित आज मला समजलं आहे की प्रेम नेमकं काय असतं. रागिनीबरोबर जे वाटलं होतं ते प्रेम नव्हतं. ते फक्त आकर्षण होतं, एक भ्रम. खरं प्रेम तर आहे हे जे तू माझ्यासाठी केलंस. काही न मागता, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त देत राहणं. न्यायाधीशांनी आपला चष्मा काढून घेतला आणि आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अंजली म्हणाली, पण रागिनीचं काय? तुम्ही तिला वचन दिलं आहे. मी म्हणालो, ते वचन चुकीचं होतं. मी एक अशी चूक करायला निघालो होतो ज्यामुळे माझं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झालं असतं. रागिनी मला समजून घेते हे खरं आहे, पण तू माझ्यासाठी स्वतःचा जीव पानाला लावलास. अंजली, तू मला कधीच एकटं सोडलं नाहीस आणि मी इतका आंधळा झालो होतो की हे पाहू शकलो नाही. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मला म्हणाली, माहीत नाही गिरीश, मला भीती वाटत आहे. जर तुम्ही मला पुन्हा सोडून गेलात तर. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो, अंजली, मी तुला वचन देतो, आता कधीच नाही. माझं उरलेलं आयुष्य संपूर्ण मी तुझी काळजी घेण्यात घालवेल. ज्यावर तुझा विश्वास आहे हे सगळं मी तुला देईन आणि जे प्रेम मला 7 वर्षापूर्वी द्यायला हवं होतं ते आजपासून तुला मिळेल.
न्यायाधीश हसत म्हणाले, मिसेस शिंदे, तुम्हाला घटस्फोट रद्द करायचा आहे का? अंजलीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही शंका होती, पण त्याचबरोबर आशाही होती. तिने हळूच मान हलवली. हो सर, न्यायाधीश म्हणाले. मग हा खटला इथेच बंद करता येतो. तुम्ही दोघांच्या नव्या आयुष्याची शुभेच्छा. आणि मिस्टर शिंदे, तुम्ही फार नशीबवान आहात की तुम्हाला अशी पत्नी मिळाली आहे. याची नीट काळजी घ्या. मी न्यायाधीशांकडे पाहिलं, मान खाली घातली आणि म्हणालो, हो नक्कीच. आम्ही कोर्टरूममधून बाहेर आलो. समोर रागिनी उभी होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. पण ज्या क्षणी तिची नजर माझ्या हातात असलेल्या अंजलीच्या हातावर पडली, त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. गिरीश, हे काय आहे? तू सही केली नाहीस? तिने अस्वस्थ होत विचारलं. मी तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणालो, नाही रागिनी, मी सही केली नाही. आता कधीच करणार नाही. मला माफ कर. मी एक फार मोठी चूक करायला निघालो होतो. अंजली माझी बायको आहे आणि कायम राहणार. रागिनीचा चेहरा रागाने लाल झाला. तू मस्करी करतोयस का? तूच मला म्हणाला होतास की तू माझ्यावर प्रेम करतो आहेस. तूच म्हणाला होतास की आपण एकत्र. मी थोडा वेळ शांत राहिलो. मग म्हणालो, रागिनी, मला माफ कर. मी चुकीचा होतो. मी एका भ्रमात होतो. मला वाटलं होतं की मी तुझ्यावर प्रेम करतो, पण खरं तर मी माझ्या आयुष्यापासून पळत होतो. मी माझ्या जबाबदारीपासून पळत काढत होतो. आज मला कळालं आहे की खरं प्रेम काय असतं. रागिनी संतापाने म्हणाली, या बाईने तुला काहीतरी सांगितलं आहे. या बाईने तुला इमोशनल ब्लॅकमेल केला. मी ठामपणे म्हणालो, नाही रागिनी, अंजलीने काहीही काम केलं नाही. तिने फक्त सत्य सांगितलं आहे आणि ते सत्यानेच माझे डोळे उघडले. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. कृपया मला माफ कर. आणि तुझ्या आयुष्यापुढे. ज्या रागिनीने अंजलीकडे रागाने पाहिलं, तिच्या डोळ्यात तिरस्कार उसळून वाहत होता. तू जिंकलीस. तुला शुभेच्छा. अंजली शांतपणे म्हणाली, हा जिंकण्याच्या हरण्याचा खेळ नव्हता. मी कधीच तुझ्याशी कोणतीही स्पर्धा केली नाही. मी माझ्या नवऱ्याला फक्त सत्य सांगितलं आहे. हा निर्णय त्याचा आहे. रागिनीने तोंड फिरवलं आणि तिथून निघून गेली. मी आणि अंजली बाहेर आलो. मी तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही घाबरलेली दिसत होती. जणू तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरं घडत आहे. मी तिचा हात पकडला आणि हळू म्हणालो, चल, आपण आपल्या घरी जाऊ. ती हळू आवाजात म्हणाली, आपल्या घरी? हो, आपल्या घरी, जिथून आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. आम्ही गाडीत बसलो आणि घराच्या दिशेने निघालो. रस्त्यात मी अंजलीकडे पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता, समाधान होतं. जणू एखादं दीर्घ युद्ध संपल्यानंतर तिने सुटकेचा श्वास घेतला होता. घरी पोहोचल्यावर मी दरवाजा उघडला. अंजली आत गेली. तिच्या खोलीकडे वळू लागली. मी तिचा हात पकडला. ती मागे वळून माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणालो, मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. तू तुझी किडनी कधी दिलीस? कशी दिलीस? तुला काय वाटलं आणि तू मला कधीच का सांगितलं नाहीस? मला सगळं समजून घ्यायचं आहे. अंजलीने एक दीर्घ श्वास घेतला. ती सोफ्यावर बसली आणि म्हणाली, जेव्हा तुम्हाला पैशाची गरज होती तेव्हा मला प्रचंड तणाव होता. मी तुम्हाला रडताना पाहिलं होतं. संपूर्ण कोसळलेलं पाहिलं होतं आणि मी काहीच करू शकत नव्हते. माझ्याकडे ना पैसा होता ना कोणताही मार्ग. एके दिवशी मी वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, किडनी दान करायची. त्या जाहिरातीत लिहिलं होतं की किडनी दान केल्यास त्या बदल्यात चांगली रक्कम मिळू शकते. तिचा आवाज थरथरू लागला. मी विचार केला, हाच एकमेव मार्ग आहे. कोणाकडेही हात न पसरवता मी तुमची मदत करू शकते. मी त्या नंबरवर फोन केला. मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं गेलं. डॉक्टरने माझी तपासणी केली आणि सांगितलं, तुमची किडनी दान करू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला 50 लाख रुपये मिळतील. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. 50 लाख, तीच रक्कम जी मला हवी होती. अंजली पुढे म्हणाली, मी होकार दिला. मला भीती वाटत होती, पण तुमच्यासाठी मी काही करू शकत होते. मी काही दिवसांसाठी माझ्या आईकडे गेले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून माझं ऑपरेशन झालं. माझी बालपणीची मैत्रीण पूनम त्यावेळी माझ्या सोबती होती. हॉस्पिटलमध्ये तिथेच माझी काळजी घेतली. खूप वेदना होती, पण जेव्हा मी तुम्हाला पैसे दिले आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं तेव्हा मला वाटलं माझ्या सगळ्या वेदना व्यर्थ आहेत. मी रडू लागलो. स्वतःला माफ करू शकत नव्हतो. मी म्हणालो, अंजली, मी किती वाईट माणूस आहे. तू एवढं सगळं केलंस आणि मी तुला कधीच विचारलं नाही सुद्धा नाही. तिने माझ्या डोळ्यामध्ये अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली, गिरीश, तुम्ही वाईट नाही आहात. फक्त तुमच्या स्वतःच्या जगात हरवलेला होता. माझा त्रास तुम्हाला दिसलाच नाही, पण आता दिसतोय आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणालो, आजपासून तुझा प्रत्येक आनंदाची जबाबदारी माझी आहे. तुझं प्रत्येक दुःख म्हणजे माझं दुःख. तिने माझ्या गळ्यात हात टाकला आणि मोठ्याने रडू लागली. 7 वर्षाचं दुःख, 7 वर्षाची उपेक्षा, 7 वर्षाची शांतता, सगळं काही एका क्षणी बांध फोडून बाहेर आलं होतं. पुढचे काही दिवस फारच विचित्र होते. मी अंजलीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि तिच्या आवडीनिवडी, तिचं स्वप्न, तिच्या इच्छा. जेव्हा मला जाणीव झाली की 7 वर्ष एकत्र राहून सुद्धा मला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. एक दिवस मी तिला विचारलं, अंजली, तुझं काही स्वप्न आहे का जे तुला पूर्ण करायचे आहे? ती चकित झाली. स्वप्न? मला माहीत नाही. मी कधीच विचार केला नाही. मी म्हणालो, नक्कीच काहीतरी असेल. लहानपणापासून करायची इच्छा असेल एखादी गोष्ट. तिने थोडा विचार केला आणि लाजत म्हणाली, मला पेंटिंग करायला खूप आवडतं.
लहानपणी तासनतास चित्र काढत बसायचे, पण लग्नानंतर वेळच मिळाला नाही. मी पटकन म्हणालो, मग आता सुरू करूया का? मी तुझ्यासाठी सगळं साहित्य घेऊन येतो. कॅनव्हास, रंग, ब्रश, सगळं काही. तिच्या डोळ्यात फक्त चमक आली. खरंच, हो खरंच म्हणालो मी. तुला एवढंच जेवढं आवडतं ते करू. इथून पुढे तुझा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी मी तिच्यासाठी पेंटिंग आणि सगळं साहित्य घेऊन आलो. तिने आनंदाने सगळं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर तो निरागसपणा होता जो मी कधीच पाहिला नव्हता. ती चित्र काढू लागली आणि मी तिला पाहत राहिलो. ती किती आनंदी दिसत होती, जणू काही तिचं हरवलेलं जग तिला परत मिळालं होतं. एके दिवशी मला एक गोष्ट जाणीव झाली. अंजलीची तब्येत ठीक नव्हती. ती लवकर थकून जायची. कधी कधी तिला चक्कर यायची. मी तिला विचारलं, तू बरी आहेस ना? ती हसून म्हणाली, हो मी एकदम बरी आहे, फक्त थोडा अशक्तपणा वाटतोय. पण मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली आणि मग मला बाजूला बोलावून सांगितलं, मिस्टर शिंदे, तुमच्या पत्नीला एकमेव किडनी जास्त ताण सहन करत आहे. किडनी दान केल्यामुळे त्याची तब्येत हळूहळू खालावत चालली आहे. योग्य काळजी घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचारलं, म्हणजे? डॉक्टर म्हणाले, म्हणजे त्यांना पूर्ण आराम हवा, योग्य आहार, नियमित औषध आणि कोणताही मानसिक तणाव नको, नाहीतर उरलेली किडनीसुद्धा निकामी होऊ शकते. मी शून्य झालो. अंजलीने माझ्यासाठी तिची किडनी दिली होती आणि आता तिची तब्येत ढासळत होती आणि मी इतकी वर्ष तिची साधी काळजीही घेतली नाही. मी बाहेर आलो. अंजली माझी वाट पाहत होती. तिने विचारलं, डॉक्टर काय म्हणाले? मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणालो, काही विशेष नाही, फक्त तुला आराम करायचा आहे, व्यवस्थित जेवायला सांगितलं. ती हसून म्हणाली, फक्त एवढंच? मी तर घाबरले होते, पण आतून मी पूर्णपणे कोलमडून गेलो होतो. त्या दिवसापासून मी अंजलीची पूर्ण जबाबदारी घेतली. मी स्वतः तिच्यासाठी जेवण बनवू लागलो, वेळेवर औषध द्यायला लागलो, तिला विश्रांती घ्यायला माझं सगळं काम बाजूला ठेवून मी तिच्याजवळ राहू लागलो. अंजलीला आश्चर्य वाटायचं. ती म्हणायची, गिरीश, तुम्हाला ऑफिसला जायला हवं, मी बरी आहे. पण माझं मन विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मी शांतपणे म्हणायचो, अंजली, ऑफिसपेक्षा तू मला जास्त महत्त्वाची आहेस. मला तुला पुन्हा गमवायचं नाही. हळूहळू अंजलीच्या तब्येतीत सुधार दिसू लागली. डॉक्टरांची औषधं आणि मी घेतलेली काळजी यामुळे तिला आधीपेक्षा बरं वाटू लागलं. आणि त्या संध्याकाळी गच्चीवरून दिसणारं आकाश जणू स्वप्नातलं होतं. सूर्याची शेवटची किरणं ढगांच्या कडांना सोनेरी रंग देत होती. हलकासा वारा वाहत होता. त्यात चंपेच्या बागेचा सुगंध मिसळला होता. अंजलीचे केस सोडून तिच्या गालाशी खेळत होते. तिने डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. तिच्या स्पर्शाने माझं अंग हेलावून गेलं. ती हळूच म्हणाली, गिरीश. तिचे आवाज जणू संपूर्ण विश्वच थांबलं. तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात विश्वासाची आणि उजळ आणि भीतीची सावली दिसली. मी तिचा हात हातात घेतला. तिची बोटं माझ्यात गुंफली गेली. तिचा थरथरता हात माझ्या उबदार हातात शांत झाला. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि तिचे डोळे मिटले आणि ओठ तरतरले. मग तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, अंजली, सुरुवातीला अपराध बोध होता, पण आता तो प्रेमाच्या एवढ्या मोठ्या समुद्रात विसरून गेलाय. तू माझा सूर्योदय आहेस, माझी शांतता आहेस, माझं घर आहेस. तुझ्याशिवाय हे सारं काही नाही. तिने डोळे उघडले आणि तिच्या हसण्यात एक नवी ओलावा होता. खरंच ती विचारू लागली, पण तिचे ओठ बोटाने झाकले होते. आणि म्हणालो, गप्प बस आता, फक्त प्रेम वाटू दे. आकाशात तारा फुटू लागल्या होत्या आणि या पण तिच्या डोळ्यासमोर फिक्या पडत होत्या. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती हळूच म्हणाली, मला फक्त एवढंच ऐकायचं होतं. 7 वर्षापासून मी एका वाक्याची वाट पाहत होते. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. आम्ही दोघांच बराच वेळ गच्चीवर शांतपणे बसून राहिलो. त्या क्षणी मला वाटलं, मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान खजिना मिळवला आहे. पण आयुष्यात प्रत्येक आनंदाबरोबर एखादी परीक्षा येतेच. काही आठवड्यानंतर ऑफिसमध्ये माझा एक जुना क्लायंट आला. त्याचं नाव विजय देशमुख. तो एक मोठा उद्योगपती होता. तो म्हणाला, गिरीश, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, हो बोला. त्याने एक फाईल माझ्यासमोर ठेवली. त्यात काही कागदपत्र होती. हे पहा, विजय म्हणाला. मी फाईल उघडली आणि माझी शुद्ध रवली. ते कागद अंजलीने दान केलेल्या किडनीचे होते, पण त्यात काहीतरी विचित्र होतं. विजय पुढे म्हणाला, तुमच्या पत्नीने ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी दान केली होती ते हॉस्पिटल माझं आहे आणि ज्या रुग्णाला ती किडनी देण्यात आली होती तो माझा मुलगा आहे. मी स्तब्ध झालो. याचा अर्थ काय? मी विचारलं. विजय म्हणाला, माझा मुलगा. अर्थ खूप आजारी होता. त्याला तात्काळ किडनीची गरज होती. आम्हाला डोनर मिळत नव्हता. तेव्हाच तुमची पत्नी पुढे आली आणि तिने स्वतःची किडनी दान केली आणि माझ्या मुलाला जीव वाचवला. त्याचं बोलणं ऐकून माझं काळीज भरून आलं. डोळ्यातून अश्रू ढाळले. अंजलीने फक्त माझ्यासाठीच नाही तर कोणाच्या तरी आयुष्यासाठी स्वतःचा एक भाग दिला होता. विजय पुढे म्हणाला, पण गिरीश, मला एक गोष्टीचे खूप दुःख वाटतं. तुमच्या पत्नीने जे पैसे घेतले होते ते खरे तर माझ्या मुलाच्या जीवाची किंमत होती, पण मी कधीच तिचे आभार मानू शकलो नाही. आज मी यासाठी आलो आहे. त्याने माझ्यासमोर एक चेक सरकवला. त्यात 1 कोटी रुपये लिहिले होते. हे माझ्याकडून तुमच्या पत्नीला कृतज्ञतेचं प्रतीक आहे. माझा मुलगा आज जिवंत आहे आणि आनंदी आहे. त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला 2 मुलं आहेत.
आणि हे सगळं तुमच्या पत्नीमुळे शक्य झालं आहे. माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मी तो चेक परत केला. मी म्हणालो, नाही विजय, अंजलीने पैशासाठी किडनी दिली नव्हती. तिने फक्त ती प्रेमासाठी दिली होती आणि मला माहीत आहे तिचं प्रेम किती मोठं आहे. मला पैशाची गरज नाही. फक्त एवढंच करा की कधीही संधी मिळाली तर अंजलीला भेटा आणि तिचे आभार व्यक्त करा. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, नक्की, मी उद्याच येतो. दुसऱ्या दिवशी विजय आपल्या मुलाला अथर्वला घेऊन आमच्या घरी आला. अंजलीने दरवाजा उघडला. ती स्तब्ध झाली. विजयने हात जोडले आणि म्हणाला, नमस्कार अंजलीजी. मी विजय देशमुख आणि माझा हा मुलगा अथर्व. तुम्ही याचा जीव वाचवला आहे. अंजलीला काहीच कळेना. तिने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणालो, अंजली, ज्या हॉस्पिटलमध्ये तू किडनी दान केली होती ते हॉस्पिटल यांचं आहे आणि तुझी किडनी यांच्या मुलाला दिली होती. अंजलीचे डोळे विस्फारले. अथर्व पुढे आणि त्याने अंजलीसमोर हात जोडले. अंजलीजी, सकडे तुमच्यासाठी धन्यवाद म्हणण्यापेक्षा मोठा कोणताही शब्द नाही. माझं आयुष्य आज तुमच्यामुळे आहे. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात विजयने तिच्या हातात एक छोटंसं पाकिट ठेवलं. हे काय? अंजलीने आश्चर्याने विचारलं. विजय हसला. उघडा. अंजलीने पाकिट उघडलं आणि आत एक जुना फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. फोटोमध्ये एक तरुण मुलगा हॉस्पिटलच्या बेडवर होता आणि त्याच्या शेजारी अंजली उभी होती. पण तो फोटो किडनी दान करण्याच्या दिवसाचा नव्हता. तो फोटो त्याच्या तब्येतीत बिघाड होण्याच्या तब्बल 6 महिन्यापूर्वीचा होता. मी फोटो हातात घेतला आणि माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. विजयजी, हा फोटो कुठला आहे? विजय काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, गिरीश, हीच गोष्ट मी तुम्हाला इतकी वर्ष सांगितली नव्हती. अंजलीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अचानक भीती उतरली होती. गिरीश, मला वाटतं आता तुला सगळं कळायला हवं. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. काय कळायला हवं? अंजलीने मान खाली घातली. ज्या दिवशी मी तुझ्यासाठी किडनी दान केली होती त्या दिवशी फक्त तुझा जीव वाचवायचा नव्हता. मी हादरलो. म्हणजे? ती हळू आवाजात म्हणाली, तुझ्यावर त्या काळात एक मोठं संकट येणार होतं आणि मला ते आधीच माहीत होतं. माझ्या अंगावर काटा आला. तुला काय माहीत होतं? अंजलीने डोळे मिटले. तुझ्या अपघाताच्या आधीची रात्र आठवते. मी मान हलवली. त्या रात्री मला एक फोन आला होता. कोणाचा? तिने उत्तर दिलं नाही. विजय पुढे आला आणि म्हणाला, तो फोन माझ्या हॉस्पिटलमधून केला गेला होता. मी स्तब्ध झालो. पण का? विजयने माझ्याकडे पाहिलं. कारण त्यावेळी तुझ्या किडनीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काहीतरी संशय आला होता. तुझ्या रिपोर्टमध्ये एक अशी गोष्ट आढळली होती जी सामान्य नव्हती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. काय गोष्ट? विजय म्हणाला, तुझ्या शरीरातला आजार नैसर्गिक नव्हता. माझ्या हातातून फाईल खाली पडली. काय? अंजलीने डोळ्यात पाणी आणून माझा हात धरला. गिरीश, तुझ्यावर विषप्रयोग झाला होता. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी अंजलीकडे पाहिलं. मग तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? ती हळूच म्हणाली, कारण मला भीती होती की तुला सत्य कळलं तर तू पुन्हा माझ्यापासून दूर जाशील. मी तिच्याजवळ गेलो. अंजली, मी तुझ्यापासून 7 वर्ष दूर राहिलो, पण तू मात्र माझ्यापासून एक क्षणही दूर गेली नाहीस. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्या गालावरचा अश्रू अलगद पुसला. तू माझ्यासाठी फक्त किडनी दिली नाहीस अंजली, तू मला आयुष्य दिलंस. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. त्या क्षणी विजय आणि अथर्व शांतपणे आमच्याकडे पाहत होते. पण अचानक अथर्वने एक वाक्य म्हटलं आणि आमच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. काका, माझ्याकडे त्या रात्रीचा एक पुरावा आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. कसला पुरावा? अथर्वने आपल्या मोबाईलमधून एक जुना ऑडिओ प्ले केला. पहिल्याच काही सेकंदात माझ्या अंगावर काटा आला, कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये माझा स्वतःचा आवाज होता आणि मी 7 वर्षापूर्वी म्हणत होतो, अंजलीला काही झालं तरी तिला वाचवा. माझं आयुष्य तिच्याशिवाय पूर्ण होणार नाही. मी सुन्न झालो. पण हा आवाज माझा आहे. मला काहीच आठवत नाही. अंजलीने माझा हात घट्ट पकडला. विजयने शांतपणे सांगितलं, गिरीश, तुझ्या आठवणींचा काही भाग त्या अपघातानंतर नष्ट झाला होता. मी अंजलीकडे पाहिलं. म्हणजे तुला हे सगळं आधीपासून माहीत होतं? मी मान खाली घालून म्हणाली, हो. आणि तरीही तू माझ्यासोबत राहिलीस, कारण तू मला विसरलास तरी. मी तुला विसरले नव्हते. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. मग आजपासून एकही रहस्य नाही. ती माझ्याकडे पाहून हलकंसं हसली. एक रहस्य अजून आहे गिरीश? मी आश्चर्याने विचारलं. काय? तिने माझा हात आपल्या पोटावर हात ठेवला. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. ती हळूच म्हणाली, आपल्या आयुष्यात फक्त भूतकाळ परत आलेला नाही, आपल्या भविष्याची चौलही लागली आहे. मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये यावेळी भीती नव्हती, फक्त प्रेम होतं. मी तिला मिठीत घेतलं. गच्चीवर पुन्हा आकाशात तारे चमकत होते, पण यावेळी मला त्या ताऱ्यांपेक्षा अंजलीचे डोळे जास्त सुंदर वाटत होते. माझ्या आयुष्यात 7 वर्षांनी परत आलेलं प्रेम आता फक्त माझं राहिलं नव्हतं. ते आमच्या दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात बनलं होतं. पण मला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. ज्या व्यक्तीने 7 वर्षापूर्वी माझ्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला होता, तो अजूनही जिवंत होता आणि त्याला अंजलीच्या परतीची खबर मिळाली होती. त्या रात्री अंजली माझ्या शेजारी शांत झोपली होती, पण माझ्या डोळ्यांना झोप येत नव्हती. अथर्वने गाजवलेला तो ऑडिओ सतत माझ्या कानात घुमत होता. अंजलीला काही झालं तरी तिला वाचवा. माझं आयुष्य तिच्याशिवाय पूर्ण होणार नाही. हा माझाच आवाज होता, पण मला तो क्षण अजिबात आठवत नव्हता. मी हळूच उठलो आणि गच्चीवर आलो. आकाशात ढग जमले होते. थंड वारा अंगावरून जात होता. अचानक माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुला वाटतं सगळं संपलं आहे.
7 वर्षापूर्वी जे सुरू झालं होतं ते अजून संपलेलं नाही. माझ्या हातातला मोबाईल थरथरला. मी लगेच त्या नंबरवर फोन केला. समोरून फक्त काही सेकंद शांतता होती. मग एक भरदार आवाज आला. अंजलीला वाचवायचं असेल तर जुन्या मिलमध्ये तू कोण आहेस? समोरचा माणूस हसला. ज्यामुळे तुझं आयुष्य 7 वर्षापूर्वी बदललं. आणि फोन कट झाला. माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच अंजलीला उठवण्याचा विचार केला, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि थांबलो. इतक्या वर्षांनी तिला शांत झोपलेलं पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच चिंता नव्हती. मी मनात ठरवलं, हे रहस्य मी एकटाच सोडवणार. पण दरवाजातून बाहेर पडताना अंजलीचा आवाज आला. गिरीश, कुठे चाललायत? मी मागे वळलो. ती माझ्याकडे पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. तुला वाटतं मला काहीच कळणार नाही? मी गप्प राहिलो. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या हातातला मोबाईल पाहिला. मेसेज वाचताच तिचा चेहरा पांढरा पडला. तुम्ही तिथे जाणार नाही? अंजली, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. सत्य कधी आयुष्यापेक्षा भयंकर असतं. मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. माझ्या आयुष्यापेक्षा तू मोठी आहेस, म्हणूनच मला तुझ्या भूतकाळापासून पळायचं नाही. तिच्या डोळ्यात अश्रू झाले. मग माझं ऐका, मी तुमच्यासोबत येते. आम्ही दोघे जुन्या मिलकडे निघालो. रात्र गडद झाली होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. मिलच्या आत गेल्यावर अचानक एक दिवा लागला. समोर खुर्ची होती आणि त्या खुर्चीवर एक वृद्ध माणूस बसला होता. अंजलीने त्याला पाहताच माझा हात घट्ट पकडला. बाबा. माझ्या अंगावर शहारा आला. मी तिच्याकडे पाहिलं. अंजली, हे कोण? वृद्ध माणूस हळूहळू उभा राहिला. गिरीश, मी अंजलीचा बाप आहे. मी स्तब्ध झालो. पण अंजलीने मला सांगितलं होतं की तिचे आईवडील दोघेही, तो कटू असला, मृत आहेत. असंच ना? अंजली रडत म्हणाली. बाबा, तुम्ही इथे का आलात? तो माझ्याकडे पाहत म्हणाला, कारण आता मला माझ्या मुलीला आणखी खोटं बोलता येणार नाही. मी कसलं खोटं? त्याने टेबलावर एक जुनी फाईल ठेवली. ही फाईल तुझ्या अपघाताची आहे. मी फाईल उघडली. पहिल्याच पानावर माझं नाव होतं, पण पुढचं पान पाहताच माझ्या हातातून फाईल खाली पडली. त्यात एका व्यक्तीचा फोटो होता. फोटोच्या खाली नाव लिहिलं होतं, गिरीश शिंदे. पण तो फोटो माझा नव्हता. तो माझ्यासारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाचा होता. मी आदरलो. हा कोण आहे? अंजलीचा बाप शांतपणे म्हणाला, तुझा मोठा भाऊ. माझ्या छातीत धडकी भरली. माझा भाऊ? हो. आणि तुझ्या अपघाताच्या रात्री तो तुझ्यासोबत होता. अंजली माझ्याजवळ आली. गिरीश, मला हे आधीपासून माहीत होतं. मी तिच्याकडे पाहिलं म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरुवातीला हो, पण नंतर नाही. मग कशासाठी? ती माझ्या छातीवर हात ठेवत म्हणाली, कारण सत्य शोधताना मला तुझ्यावर प्रेम झालं. मी काहीच बोलू शकलो नाही. त्या क्षणी बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक मिलच्या मागच्या दरवाजातून आवाज आला. कोणीतरी आत येत होतं. अंजलीचा बाप घाबरून म्हणाला, तो आला? मी विचारलं, कोण? त्याने माझ्याकडे पाहिलं. ज्याने तुझ्या भावाला मारलं आणि ज्याने तुझ्या अपघाताचा कट रचला. दरवाजा हळूहळू उघडला. एक सावली आत आली. ती व्यक्ती प्रकाशात आली आणि माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझा स्वतःचा मोठा भाऊ होता. पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे 7 वर्षापूर्वी मृत घोषित झाला होता. तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, गिरीश, शेवटी तू मला ओळखलंस. अंजलीने माझा हात घट्ट पकडला आणि त्या क्षणी मला जाणवलं, आपण शोधत असलेले सत्य अजूनही सुरू झालेलं नव्हतं. त्यासमोर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे मी एकटक पाहत राहिलो. चेहरा माझ्यासारखाच, डोळे माझ्यासारखेच, पण त्या डोळ्यात एक वेगळीच थंड शांतता होती. तू माझा भाऊ? तो हलकासा असला. हो गिरीश, तुझ्यापेक्षा फक्त 4 वर्षांनी मोठा. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. मग तू 7 वर्ष कुठे होतास? सगळ्यांनी तुला मृत का मानलं? तो काही क्षण शांत राहिला, कारण मला जिवंत राहायचं होतं आणि तुला वाचवायचं होतं. मी संतापून म्हणालो, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तुझं आयुष्य मी नाही, तुझ्या जवळच्या माणसाने उद्ध्वस्त केलं. मी अंजलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. अंजली, तुला हे सगळं माहीत होतं? ती माझ्याजवळ आली. हो, पण पूर्ण सत्य नाही. मग आज सांग. तिने माझा हात हातात घेतला. गिरीश, 7 वर्षापूर्वी तुझ्या अपघाताच्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. डॉक्टरांनी सांगितलं की तुझी किडनी वाचवणं कठीण आहे. तुझ्या भावाने मला एकच विनंती केली होती, त्याला वाचव. मी तिच्याकडे पाहत राहिलो, म्हणून ती तुझी किडनी दिलीस. तिने मान हलवली. हो, पण माझ्या भावाला माझ्याबद्दल एवढं प्रेम का होतं? माझा भाऊ हळू आवाजात म्हणाला, कारण तू माझा भाऊ आहेस. पण त्यावेळी तुझ्यावर हल्ला करणारे लोक माझ्या मागेही लागले होते. मी जिवंत असल्याचं जगाला कळालं असतं तर तुझाही जीव गेला असता. अंजलीने डोळे पुसले. मी फक्त त्याचा जीव वाचवला नाही गिरीश, मी त्याची वाट पाहिली. किती वर्ष? 7. त्या एका शब्दाने माझं हृदय भरून आलं. मी तिच्याजवळ गेलो. 7 वर्ष तू माझी वाट पाहत होतीस? ती असण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तू मला ओळखत नव्हतास, पण माझं मन तुला रोज ओळखत होतं. मी तिच्या माझ्या हातात घेतले. मी तुला किती त्रास दिला असेल तेवढंच म्हणाली. तुझ्या एका असण्यासाठी मी तो सगळा त्रास पुन्हा सहन करेन. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तिच्या कपाळावर अलगद हात ठेवला. अंजली, मी तुला 7 वर्ष हरवलं, पण आता आयुष्याचा एकही दिवस तुझ्याशिवाय जगणार नाही. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. मिलच्या जुन्या छतावर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि तिच्या हळुवार श्वासांचा आवाज एवढंच मला ऐकू येत होतं. मी तिच्या केसावरून हात फिरवत राहिलो. ती हळू आवाजात म्हणाली, गिरीश, मला एक वचन द्याल? काही पुन्हा कधी माझ्यापासून सत्य लपवणार नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तू? मीही नाही. मी तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. ती डोळे मिटून माझ्याजवळ आणखीन सरकली.
त्या क्षणी आम्हा दोघांना जाणवलं की 7 वर्षाचं अंतर एका क्षणात संपलं होतं. पण अचानक माझ्या भावाचा आवाज आला. तुमचं प्रेम पाहून मला आनंद होतोय, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. कशासाठी? त्याने एक जुना लिफाफा माझ्या हातात दिला. हा लिफाफा तुझ्या अपघाताच्या रात्री तुझ्याकडे होता. मी लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पत्रावर माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर हे पत्र माझ्या हातात पुन्हा आलं तर समजावं की मी ज्या व्यक्तीवर विश्वास जास्त ठेवला तीच व्यक्ती माझ्या विरोधात आहे. मी थरथर पुढचं पान वाचलं. त्यावर फक्त एकच नाव होतं. ते नाव पाहताच अंजलीने माझा हात सोडला. गिरीश. मी तिच्याकडे पाहिलं. काय झालं? ती काहीच बोलली नाही, कारण त्या पत्रात ज्या व्यक्तीचं नाव होतं ते तिच्या वडिलांचं होतं. मी हळू आवाजात विचारलं, अंजली, तुझ्या वडिलांनी माझ्याशी विश्वासघात केला? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत नव्हतं. मी शपथ घेते, मला माहीत नव्हतं. मी तिचा हात पुन्हा पकडला. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, पण जर माझ्या रक्तातच तुझ्या आयुष्याचा शत्रू असेल तर? मी तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, मग मी तुझ्या विरुद्ध नाही आणि तुझ्यासोबत उभा राहीन. ती माझ्या मिठीत आली आणि त्या मिठीत भीतीपेक्षा प्रेम जास्त होतं. माझ्या भावाने मात्र खिडकीबाहेर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अचानक चिंता उमटली. गिरीश, आपण लगेच निघायला हवं का? त्याने बाहेर बोट दाखवलं. मिलच्या गेटजवळ एक काळी गाडी उभी होती. गाडीतील व्यक्ती आमच्याकडे पाहत होती. माझ्या भावाने कुजबुजत म्हटलं, तो माणूस आपल्यापर्यंत इथपर्यंत फॉलो करून आला आहे. अंजलीने माझा हात घट्ट पकडला. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण यावेळी ती एकटी नव्हती. मी तिच्या हातावर माझा हात ठेवत म्हणालो, काहीही झालं तरी तुला काही होऊ देणार नाही. ती हळूच हसली. आणि मीही तुम्हाला पुन्हा गमावणार नाही. बाहेर विजांचा कडकडाट झाला. काळ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून उतरलेल्या व्यक्तीने आमच्याकडे पाहून फोन कानाला लावला. साहेब, दोघंही इथे आहेत. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, ही फक्त 7 वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. हे सगळं आजही सुरू होतं आणि यावेळी माझं आयुष्यच नाही, अंजलीचं आयुष्यही त्या रहस्याच्या सावलीत होतं. काळ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक स्त्री बाहेर आली. पावसाच्या धारांमधून तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती हळूहळू मिलच्या दिशेने चालत येत होती. अंजलीने तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिच्या हाताची पकड माझ्या हातावर घट्ट झाली. गिरीश, काय झालं? तिच्या ओठावर एकच शब्द आला, माया. मी तिच्याकडे पाहिलं. कोण माया? अंजलीने उत्तर दिलं नाही. ती स्त्री आमच्याजवळ आली आणि छत्री बाजूला केली. अंजली, तू अजूनही सत्य सांगितलेलं नाहीस. अंजलीला चेहरा पांढरा पडला. मी दोघांकडे पाहत विचारलं, मला कोणीतरी आता शांतपणे सगळं सांगणार आहे का? माया माझ्याकडे पाहून शांतपणे म्हणाली, गिरीश, तू ज्या माणसाला तुझा भाऊ समजतोयस तो तुझा भाऊ नाही. माझ्या अंगावर काटा आला. मी माझ्या भावाकडे पाहिलं. तो मात्र शांत उभा होता. मग हा कोण? मायाने आपल्या पर्समधून एक जुना कागद काढला. तुझ्या जन्माची नोंद. मी कागद हातात घेतला. त्यावर माझ्या आईवडिलांची नावं होती, पण त्याखाली 2 मुलांची नोंद होती. एकाच दिवशी जन्मलेली 2 मुलं, एकाच आईची एकाच वडिलांची. मी हादरलो. म्हणजे हा भाऊ माझा आहे? माया म्हणाली, हो, पण 7 वर्षापूर्वीचा मृत्यूचा बनाव वेगळ्या कारणासाठी करण्यात आला होता. माझ्या भावाने पहिल्यांदा मान खाली घातली. गिरीश, मला तुला सत्य सांगायचं आहे. पण अंजलीने मला थांबवलं. मी अंजलीकडे वळलो. तू? अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. हो. का? ती माझ्या समोर आली. कारण मला भीती होती की सत्य समोर आलं तर तू मला कायमचं सोडून जाशील. मी काही क्षण शांत राहिलो. अंजली, तुझं कोणतं सत्य मला अजून माहीत नाही. ती काही बोलली नाही. मायाने तिच्याकडे पाहिलं. आता सांगण्याची वेळ आली आहे. अंजलीने डोळे मिटले. गिरीश, ज्या दिवशी तू अपघातात जखमी झाला होतास त्या दिवशी तुझ्यासोबत गाडीत मीही होते. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. काय? हो, पण पोलिसांना तिथे मी सापडले नाही. कारण तिथे अपघातानंतर काही लोक मला तिथून घेऊन गेले होते. कोण लोक? ती हळू आवाजात म्हणाली, माझे वडील. माझ्या अंगावर शहारा आला. म्हणजेच त्यांनीच? हो, ती म्हणाली, पण त्यांनी तुला मारण्याचा आदेश दिला नव्हता. मग? त्यांनी तुझ्या वडिलांनी लपवून ठेवलेली एक गोष्ट हवी होती. मी गोंधळलो. माझ्या वडिलांची कोणती गोष्ट? अंजलीने माझ्याकडे पाहिलं. तुझ्या नावावर असलेली एक जुनी तिजोरी. मी हसलो. माझ्या नावावर? मला तर तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. माझा भाऊ अचानक म्हणाला, कारण त्या तिजोरीची चावी तुझ्याकडेच आहे. मी माझ्या खिशात हात घातला. तिथे माझ्या घराची जुनी चावी होती, पण त्या चावीला जोडलेले छोटंसं काळं लॉकेट. पाहताच अंजलीच्या डोळ्यात भीती दिसली. हे कुठून आलं? मी म्हणालो, हे मला 7 वर्षापूर्वी दिलं होतंस. ती काही क्षण निशब्द राहिली. गिरीश, मी ते तुला दिलं नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. मग? ती म्हणाली, हे लॉकेट माझ्या वडिलांकडे होतं. सगळे शांत झाले. अचानक माझ्या भावाने लॉकेट हातात घेतलं. त्याने त्याचा मागचा भाग उघडला. आत एक अतिशय छोटासा कागद होता. त्यावर फक्त 3 शब्द लिहिले होते, खरा वारस कोण? माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. माया हळू आवाजात म्हणाली, ही तिजोरी उघडली तर तुमच्या कुटुंबाचं 7 वर्षापासून लपलेलं सत्य बाहेर येईल. मी अंजलीकडे पाहिलं. आणि तू? ती माझ्याजवळ आली. मी तुझ्यासोबत असेन. मी तिचा हातात घेतला. काहीही झालं तरी. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू मला कितीही प्रश्न विचारलेस तरी मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. मग आजपासून आपल्यात कोणतंही रहस्य नाही. ती हळूच हसली.
एक शेवटचं रहस्य आहे. काय? तिने माझ्या हातावर हात ठेवला. आणि तुझ्या अपघाताच्या रात्री मी तुझ्यासोबत होते, पण त्या गाडीत आपण दोघेच नव्हतो. मी थिजलो. तिसरा कोण होता? अंजलीने उत्तर देण्याआधीच बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. काच फुटली. माया खाली वाकली. माझ्या भावाने अंजलीला माझ्या मागे ओढलं आणि अंधारात कुणीतरी ओरडलं, तिजोरीची चावी खाली ठेवा. मी अंजलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये एक विचित्र शांतता होती. ती माझ्या कानाजवळ आली आणि कुजबुजली. गिरीश, आता तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. मी तिचा हात घट्ट पकडला, कारण त्या क्षणी मला जाणवलं आपल्या प्रेमाची खरी परीक्षा आता सुरू झाली होती. आणि सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. त्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख. गोळीबाराचा आवाज घुमताच मिलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अंजली माझ्या मागे उभी होती आणि तिचा हात माझ्या हातात घट्ट गुंफलेला होता. बाहेर कुणीतरी पुन्हा ओरडलं, तिजोरीची चावी खाली ठेवा. माझ्या भावाने कुजबुजत सांगितलं, गिरीश, खिडकीजवळ जाऊ नकोस. ते लोक फक्त चावी घेण्यासाठी आलेले नाहीत. मी अंजलीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र निर्धार दिसत होता. मी हळू आवाजात विचारलं, अंजली, तुला त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती आहे ना? ती काही क्षण गप्प राहिली. मग तिने माझ्या हातावर आपलं बोट ठेवलं आणि म्हणाली, हो. कोण आहे तो? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. गिरीश, तो माणूस नाही. मी गोंधळलो. म्हणजे? ती म्हणाली, तो तुझा भूतकाळ आहे. मला काही समजलं नाही. अचानक माझ्या भावाने टेबलावरची जुनी फाईल उघडली आणि त्यातून एक फोटो काढला. फोटो पाहताच माझ्या अंगावर काटा आला. त्या फोटोमध्ये मी, अंजली आणि आणखी एक छोटी मुलगी उभी होती. मुलगी अंदाजे 5-6 वर्षाची होती. मी अंजलीकडे पाहिलं. ही कोण? अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. तुझी मुलगी. माझ्या हातातून फोटो खाली पडला. काय? माझा आवाजच फुटला. माझी मुलगी? अंजलीने मान खाली घातली. हो गिरीश, पण आपलं लग्न झालं तेव्हा. त्या आधीची गोष्ट आहे. माझ्या डोक्यात जणू हजारो प्रश्न घुसले. मग मला तिच्याबद्दल काहीच का आठवत नाही. माझा भाऊ हळू आवाजात म्हणाला, कारण त्या अपघातानंतर तुझ्या आठवणींचा काही भाग पुसला गेला आणि त्या मुलीला तुझ्यापासून दूर ठेवण्यात आलं. मी अंजलीकडे पाहत म्हणालो, तू मला का सांगितलंस नाहीस? ती माझ्यासमोर आली, कारण तिला वाचवण्यासाठी मला तुझ्यापासून हे सत्य लपवावं लागतं. माझ्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. माझ्या मुलीला कुठं ठेवलंस आहेस? अंजलीने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, ती सुरक्षित आहे. कुठे? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. आपल्याजवळ. माझ्या छातीत धडधड वाढली. म्हणजे? अंजलीने मोबाईल काढला आणि एक फोटो उघडला. फोटोमध्ये एक तरुण मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर माझ्या डोळ्यासारखीच नजर होती. ही आर्या. मी फोटोवर बोट फिरवलं. ती मला ओळखते? अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती तुला रोज पाहते. कुठे? अंजली काही बोलण्याआधीच बाहेरून पुन्हा आवाज आला. 5 मिनिटं झाली. चावी द्या. माझ्या भावाने खिडकीतून बाहेर पाहिलं. आपल्याला इथून लगेच निघावं लागेल. माया म्हणाली, मागच्या बाजूला एक गुप्त रस्ता आहे. आम्ही चौघे त्या जुन्या मार्गाने बाहेर पडलो. पावसात गाडीपर्यंत पोहोचलो आणि काही क्षणांनी आम्ही शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका जुन्या बंगल्यात पोहोचलो. दरवाजा उघडताच अंजली थांबली. मी तिच्याकडे पाहिलं. काय झालं? ती असली, तुला एक भेट द्यायची आहे. ती मला आत घेऊन गेली. एका खोलीत एक मुलगी खिडकीजवळ बसून चित्र काढत होती. तिने मागे वळून पाहिलं. माझे पाय जागीच थांबले. त्या चेहऱ्यात मला माझं बालपण दिसलं. ती हळूच उठली. अंजलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आर्या. मुलगी माझ्याकडे पाहत म्हणाली, बाबा. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्याजवळ गेलो. ती माझ्या मिठीत आली. त्या एका क्षणी 7 वर्षाचं दुःख, गैरसमज, राग आणि भीती सगळं विरघळून गेलं. अंजली काही अंतरावर उभी राहून आम्हा दोघांकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, हे तू मला माझं आयुष्य परत दिलंस. ती हळूच म्हणाली, नाही गिरीश, मी फक्त तुझ्याकडे तुझं हरवलेलं कुटुंब परत आणलं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. मग आता एक कुटुंब मी आयुष्यभर जपणार. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण त्याच क्षणी आर्याने टेबलावर ठेवलेली जुनी डायरी उचलली. बाबा, ही तुमच्यासाठी आहे. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर माझ्या हस्ताक्षरात एक वाक्य लिहिलं होतं, जर आर्या कधी माझ्यापर्यंत पोहोचली तर समजावं की अंजलीने सगळं वाचवलं आहे. मी थरथरत पुढचं पान उघडलं. त्यावर एका व्यक्तीचा फोटो होता. फोटो पाहताच माझ्या भावाचा चेहरा बदलला. नाही, हे शक्य नाही. मी विचारलं, कोण आहे हा? माझा भाऊ काही बोलला नाही. माया पुढे आली आणि म्हणाली, हा तो माणूस आहे ज्याच्यापासून आपण 7 वर्ष पळत आहोत. मी फोटो नीट पाहिला. तो माझ्या वडिलांचा फोटो होता, पण त्याखाली लिहिलं होतं, मृत्यू 7 वर्षापूर्वी माझ्या हातातील डायरी खाली पडली. कारण त्याच क्षणी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला, गिरीश, तुझ्या वडिलांना मृत समजण्याची चूक करू नकोस. उद्या रात्री ते स्वतः तुझ्यासमोर येतील. मी अंजलीकडे पाहिलं. ती माझ्या हातात हात ठेवून शांतपणे म्हणाली, गिरीश, उद्या आपल्या भूतकाळाचा शेवट होईल. पण तिच्या आवाजात मला एक गोष्ट जाणवली. ती माझ्यापासून अजूनही एक मोठं सत्य लपवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा घरात एक वेगळीच शांतता होती. काल रात्रीच्या घटनांमुळे माझ्या मनात हजारो प्रश्न होते. अंजली खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रकाश पडला होता, पण तिच्या डोळ्यात अजूनही काहीतरी लपलेलं होतं. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि हळूच तिच्या हातात घेतला. अंजली, आज काहीही झालं तरी माझ्यापासून काही लपवू नकोस. ती माझ्याकडे वळली. आज सगळं सांगणार आहे गिरीश. इतक्यात दारावर टकटक झाली.
माझ्या भावाने दार उघडलं. दारात एक वृद्ध माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक विचित्र शांतता होती. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझं हृदय जोरात धडधडलं. तो माझे वडील होते, ज्यांनी मी 7 वर्षापूर्वी पासून मूर्त समजत होते. मी काही बोलण्याआधीच ते माझ्यासमोर आले. गिरीश, मला माफ कर. माझ्या डोळ्यात राग भरला. कशासाठी? माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल, माझ्या आईला खोटं सांगितल्याबद्दल, माझ्या भावाला मृत घोषित केल्याबद्दल. ते शांतपणे म्हणाले, तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा गुन्हेगार मी नाही. मी थांबलो. मग कोण? त्याने अंजलीकडे पाहिलं. ज्या व्यक्तीपासून तू 7 वर्ष स्वतःला वाचवत होतास, ती व्यक्ती आता तुझ्यासमोर आहे. अंजलीचा चेहरा पांढरा पडला. मी तिच्याकडे पाहिलं. अंजली. ती माझ्यासमोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. गिरीश, मला तुला एक सत्य सांगायचं आहे. सांग. त्या अपघाताच्या रात्री तुझ्या गाडीचा ब्रेक कुणीतरी खराब केला होता. तुझ्या वडिलांनी ते माहीत होतं. तुझ्या भावाला ते माहीत नाही होतं, पण मला त्यापेक्षा मोठी एक गोष्ट माहीत होती. मी शांतपणे तिच्याकडे पाहत राहिलो. काय? ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुझा जीव वाचवण्यासाठी माझी किडनी देणं हा फक्त त्याग नव्हता, तो माझा निर्णय होता. कारण त्यावेळी मला माहीत होतं की तू वाचलास तरच तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा शेवट होईल. मी तिचा हात हातात घेतला. मग तू माझ्याशी लग्न का केलंस? ती हसली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरुवातीला सत्य शोधण्यासाठी, प्रेम, नंतर प्रेमासाठी. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्यावर कधी प्रेम केलंस? ती म्हणाली, ज्या दिवशी तू हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध पडलेला होतास, त्या दिवशी तुझ्या हातात माझा हात होता आणि तू बेशुद्ध असतानाही माझं नाव घेत होतास. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या जवळ गेलो. मग मला आधी का नाही सांगितलंस? कारण मला भीती होती. सत्य सांगितलंस तर तू मला गमावशील. मी तिच्या गालावरचा अश्रू पुसला. अंजली, सत्यामुळे प्रेम संपत नाही, खोट्यामुळे संपतं. आणि तू माझ्यापासून सत्य लपवलंस. पण माझं आयुष्य वाचवण्यासाठी ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. मी तिला घट्ट मिठी मारली. आता काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. तेवढ्यात माझ्या वडिलांनी एक जुना कागद माझ्या हातात दिला. हा तुझ्या अपघाताच्या रात्रीचा पुरावा आहे. मी कागद उघडला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की माझ्या अपघातामागे असलेल्या व्यक्तीने स्वतःचा गुन्हा कबूल केला होता. पण ज्या व्यक्तीचं नाव पाहताच माझ्या डोळ्यात आश्चर्य होतं. ते नाव माझ्या वडिलांचं नव्हतं. ते अंजलीच्या वडिलांचं नव्हतं. ते माझ्या ऑफिसमधील त्या जुन्या पार्टनरचं होतं, ज्याच्यावर मी 7 वर्षापूर्वी आंधळा विश्वास ठेवला होता. माझ्या भावाने पोलिसांचा आधीच सर्व पुरावे दिले होते. काही दिवसात त्या माणसाला अटक झाली. 7 वर्ष आपल्या मनात जपलेलं ओझं हळूहळू कमी होत गेलं. विजय देशमुखने पुन्हा आम्हाला भेटून अंजलीचे आभार मानले. अर्थवही आमच्या कुटुंबाचा जवळचा मित्र बनला. आणि आर्या, ती माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर भाग बनली. एका संध्याकाळी मी आणि अंजली गच्चीवर बसलो होतो. आकाशात मावळता सूर्य होता. हलकासा वारा वाहत होता. अंजलीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. गिरीश, तुला माहीत आहे का, मला आयुष्यात सर्वात मोठी भीती कशाची वाटायची? कशाची? तुला पुन्हा गमावण्याची. मी तिचा हात हातात घेतला आणि ती माझ्याकडे पाहून हसली. तुला कशाची भीती वाटायची? तुझ्याशिवाय आयुष्य जगण्याची. ती काही बोलली नाही, फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. अंजली, 7 वर्षापूर्वी तू मला तुझ्या किडनीचा एक भाग दिलास. पण खरं सांगू? ती हसून म्हणाली, काय? तू मला फक्त तुझ्या शरीराचा एक भाग दिला नाहीस, तू मला तुझं संपूर्ण आयुष्य दिलंस. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आणि मी तिचा हात माझ्या हातावर ठेवला. मी तुला माझं उरलेलं आयुष्य देतो. ती माझ्या मिठीत आली. आम्ही दोघं बराच वेळ तिथेच बसून राहिलो. त्या क्षणी मला जाणवलं, काही नाती रक्ताने बनत नाहीत, काही नाती त्यागाने बनतात, काही नाती वेळेच्या परीक्षेत टिकतात, आणि काही प्रेम अशी असतात की 7 वर्षाचं अंतरही त्यांना तोडू शकत नाही. अंजलीने माझ्यासाठी तिच्या शरीराचा एक भाग दिला होता. मी तिच्यासाठी माझं उरलेलं आयुष्य देण्याचं वचन दिलं. काही महिन्यांनी आमच्या घरात पुन्हा आनंद भरला. आर्या माझ्या आणि अंजलीच्या मध्ये बसून चित्र काढत होती. तिने चित्र पूर्ण केलं आणि आमच्यासमोर आणलं. चित्रात आम्ही तिघं होतो. आमच्या मागे एक मोठं घर होतं आणि आकाशात एक तेजस्वी सूर्य. मी आर्याला विचारलं, हा सूर्य का काढलास? ती हसून म्हणाली, कारण आई म्हणते ना, कितीही मोठी रात्र असली तरी सकाळ होतेच. मी अंजलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. मी तिचा हात हातात घेतला. 7 वर्षाच्या अंधारानंतर आमच्या आयुष्यात खरंच एक नवी सकाळ आली होती. आणि यावेळी त्या सकाळी कोणतंही रहस्य नव्हतं, फक्त प्रेम होतं, विश्वास होता आणि आयुष्यभर एकमेकांचा हात न सोडण्याचं वचन होतं. कारण काही प्रेमकथा लग्नाने संपत नाहीत, त्या तिथून खऱ्या अर्थाने सुरू होतात. आणि आमची कथा अंजलीच्या एका त्यागाने सुरू झाली होती, पण तिच्या प्रेमाने तिला एक सुंदर शेवट मिळाला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.